छत्तीसगडमधील बिजापूर जिल्ह्यातील अबुझमाड जंगलामध्ये माओवाद्यांचा जो जनरल सेक्रेटरी होता नंबाला केशवराव उर्फ बसवराजू, त्याला न्यूट्रलाइज करण्यामध्ये, त्याला कंठस्थान घालण्यामध्ये सुरक्षा दलांना, छत्तीसगडच्या DRGंना यश आलेलं आहे. आणि याच विषयावर बोलण्यासाठी आपल्यासोबत महाराष्ट्रामध्ये ज्यांनी नक्षलविरोधी अभियानाची धुरा अनेक वर्ष सांभाळली ते महाराष्ट्राचे माजी स्पेशल IG अँटी नक्सल ऑपरेशनचे रवींद्र कदम सर आहेत. सर, किती मोठा यश आहे, एका जनरल सेक्रेटरीपर्यंत सुरक्षा दल कदाचित पहिल्यांदाच पोहोचले. या यशाची हे करण्यापूर्वी मी सर्वप्रथम ही जी आपली ही जी लढाई सुरू झाली किंवा जो संघर्ष सुरू झालेला आहे माओवाद्यांचा आणि सुरक्षा दलांचा, त्यामध्ये ज्यांना अनेकांना वीरमरण आलेलं आहे, त्या सर्वांचं वीरमरण, ते महाराष्ट्रातले असू देत, छत्तीसगडमधले असू देत, CRPFचे असू देत, त्या सगळ्यांचं वीरमरण आज सार्थकी लागलं असं मी म्हणेन. आणि हे खऱ्या अर्थाने आज खूप मोठं यश आहे पोलीस दलाला किंवा सुरक्षा दलांना, आणि याचा फार मोठा परिणाम भविष्यात आपल्याला दिसू शकतो. जनरल सेक्रेटरीज जे माओवाद्यांचे असतात त्यांच्यापर्यंत आजपर्यंत त्यांना कुणाला अटक करण्यात किंवा कुणाला मारण्यामध्ये यश मिळालं नव्हतं का? असा होत होता? खूप मोठा सुरक्षा घेरा यांच्या अवतीभोवती असायचा. त्यांचं पहिलेपासून तत्त्व आहे की प्रिझर्वेशन ऑफ सिनियर कॅडर्स. तर त्यामुळे ते काही होऊ देत, पण सिनियर कॅडर्सना हात कोणी पोलीस पोहोचू शकणार नाही याची पूर्ण काळजी घ्यायची. त्याच्यामुळे CCचे जे मेंबर्स होते, ज्यांना अर्बन एरियाजमध्ये फारशी काही जबाबदारी दिली नव्हती, त्यांना त्यांनी शहरात जाणं जवळपास बंद केलं होतं. नंतर मग 2015 नंतर ते परत सुरू केलं, तो भाग वेगळा आहे. परंतु दे आर व्हेरी व्हेरी केअरफुल. त्यामुळे जर जनरल सेक्रेटरी रँकचा जर नेता तिथे आहे आणि त्याच्यासोबत पोलिट ब्युरोचे मेंबर्सही असायचे, काही CC मेंबर्सही असतील कदाचित, तर त्यांच्यासाठी कमीत कमी मला वाटतं ती कंपनी बटालियन 7 म्हणून एक जो फोर्स त्यांचा आहे, तो बटालियन 7 त्यांनी डिप्लॉय केला होता त्या एरियामध्ये. बटालियन 7 म्हणजे आता जनरली बटालियन 1000 फोर्सचे माणसांची असते, तर 500-600 लोक तरी सहज असतील, आणि ते ऑल ओव्हर एरिया स्प्रेड आउट असतात. ते नंबाला केशवरावच्या अवतीभोवती 500-700 नक्षलवाद्यांचा कडा असायचा. म्हणजे एक बटालियनच आहे ना, त्या कारण नंबाला केशवराव एकटाच नाही आहे ना, त्याच्यासोबत बाकीचे पण काही वरिष्ठ मेंबर्स आहेत. तर त्या दृष्टिकोनातूनही जर आता जे तुम्ही एक जे हे सांगता त्यांचं स्ट्रॅटेजिक हे तर खूप मोठा यश आहे. एवढ्या लोकांची सुरक्षा असतानाही आपलं सुरक्षा दल त्याच्यापर्यंत पोहोचलं, ही वस्तुस्थिती आहे आणि खरंच फार मोठं यश आहे. त्याच्यामुळे सर्वप्रथम तुम्ही सर्व सुरक्षा दलांचं या निमित्तानं अभिनंदनही करेन. आणि बाकी जे इतर असतील त्याच्यासोबतचे कदाचित बाहेर पडले असतील किंवा काय झालं असेल, कारण तो मुळात एरियाच इतका विचित्र आहे की तिथं खऱ्या अर्थानं, म्हणून तर मागच्या ऑपरेशनमध्ये सुद्धा बरेचसे एरियाज बाहेर गेलेले होते. आता असं म्हणतात, मी ऐकतोय कदाचित, पण माझ्याजवळ काही कन्फर्मेशन नाही आहे की जे गेले होते मागच्या वेळेस विखरले होते ते नंतर परत एकत्र येत होते, आणि त्या एकत्र येण्याची कल्पना यांना आली होती. सुरक्षा बलांना मिळाली इन्फॉर्मेशन, आणि ती इन्फॉर्मेशन शेअर झाली विजापूरसोबत. तिथून विजापूर, नारायणपूर आणि बाकीच्यांनी ती पूर्ण एक्झिक्यूट केली इन्फॉर्मेशन. नंतर बाकी CRPF आणि बाकीच्यांचा सपोर्ट होत असताना गेल्या काही दिवसामध्ये छत्तीसगडमध्ये एकानंतर एक मोठे यश मिळालेले आहे. आणि केंद्रीय गृह विभागाने 31 मार्च 2026 एक डेडलाईन, एक तारीख डिक्लेअर केलेली आहे. आपण ह्या जो नंबाला केशवराव संदर्भातलं ऑपरेशन आहे, देश त्या तारखेच्या किंवा त्या अचिव्हमेंटच्या आणखी एक पाऊल जवळ गेलं. तुम्हाला जर प्रामाणिकपणे विचाराल ना, तर माओवाद संपुष्टात आणण्यासाठी, खऱ्या अर्थानं संपुष्टात आणण्यासाठी कुठलीही तारीख आपण डेडलाईन निश्चित करू शकत नाही. शेवटी माओवाद हा विचार आहे. तुम्ही कुठेही जा, कितीही प्रयत्न करा, तो कुठल्या ना कुठल्या स्वरूपात अस्तित्वात राहील. चारू मुजुमदार जेव्हा मारला गेला तेव्हा संपूर्ण CPI-MLची चळवळ विखुरल्या गेली. इक्का दुक्का इकडं झाले. नंतर शेवटच्या 5-7 वर्षात काय झालं, सगळे एकत्र आले. तेलंगणामध्ये काय केलं कोंडापल्लीनी, सगळे एकत्र गेले समविचारी, आणि मग पीपल्स वॉर अस्तित्वात आला. तर यांच्या बाबतीतही तसं होऊ शकतं. त्यामुळं कठीण आहे असं अगदी 100% म्हणणं की माओवाद आम्ही नेस्तनाबूत करू. ठीक आहे, चांगली गोष्ट आहे, तो तसा विचार असणंही गरजेचं आहे. आणि हा तर जो जंगलामधला माओवाद आहे तो एक भाग आहे. जे शहरी भागामध्ये माओवादाचं जे प्रस्थ पसरलं आहे त्याचं काय करणार आपण? त्याच्यासाठी काहीतरी एक इफेक्टिव्ह मेकॅनिझम यात आपल्याला अस्तित्वात आणण्याची गरज आहे. जो नंबाला केशवराव आहे त्याला जेव्हा न्यूट्रलाइज केलेलं आहे, आता जो जंगलातला माओवाद आहे त्या संदर्भात तुम्ही येणाऱ्या काही दिवसांमध्ये काय पॉसिबल त्याचे परिणाम पाहता? माओवाद्यांचा मनोबल तर खूप मोठ्या प्रमाणावर आज त्याला हादरा बसलेला आहे. माओवाद्यांच्या मनोबलाला मोठ्या प्रमाणावर हादरा निश्चितच बसलेला असेल, कारण एक ते त्याच्यापर्यंत पोहोचले ही एक फार मोठी अचिव्हमेंट आहे.
आणि आता बाकीचे जे विखुरले गेले असतील ते परत कधी एकत्र येतील, परत कधी आपलं ब्रेन स्टॉर्मिंग करतील आणि परत काही नवीन स्ट्रॅटेजीज इव्हॉल्व करतील, तोपर्यंत यांच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर सरेंडर्स होऊ शकतात. ती एक शक्यता आहे. आता कोण सरेंडर होतं, बहुतेक खालची अंडी चिल्ली पिल्ली कदाचित सरेंडर करतील, परंतु एक मोठा सेटबॅक आहे आणि ओव्हरऑल लोकांमध्ये जे हे जातो, मेसेज जातो, तो खूप स्ट्रॉंग जातो अगदी. त्याच्यामुळं एक सरेंडर्स होऊ शकतात किंवा मी असं म्हणेन की याचा दुसरा एक परिणाम असाही होऊ शकतो की परत ते रिऑर्गनाईज करतील स्वतःला. ते फार चिवट आहे हे मी सगळ्या सुरक्षा दलांना सांगू शकतो आता या क्षणाला. एकटा असू देत, दोन असू देत, चार असू देत, पण दे आर व्हेरी व्हेरी जिवट ज्याला म्हणतो ना आपण, शेवटपर्यंत तो विचार सोडणार नाही. आता आपला एक तुम्ही आता मी अवांतरी माहिती बोलतोय, पण जाऊ देते, आपण नंतर बोलू कधीतरी. याचं एक पॉसिबल इम्प्लिकेशन किंवा परिणाम असाही होऊ शकतो, कारण जेव्हा जंगलातल्या नक्षलवादाला हादरा बसतो तेव्हा शहरातला नक्षलवाद जो आहे तो पण तेवढ्या तीव्रतेने समोर येतो. तर तिथेच जास्त सावध राहण्याची पण गरज आहे येणाऱ्या काळामध्ये. हो, जंगलातला नक्षलवाद बेसिकली शहरातल्या नक्षलवादाला जो काही फायनान्शियल सपोर्ट आहे तो जंगलातल्या नक्षलवादातून होतो. आता जंगलातला नक्षलवाद संपुष्टात आल्यावर जर त्यांचे फायनान्सेसचे सोर्सेस तिथंच संपतील असं मी म्हणत नाही, कारण शहरांमधून जी त्यांची आता मेकॅनिझम असते आणि माझ्या माहितीप्रमाणे जवळपास पूर्ण भारतभर असे 500 अर्बन कॅडर्स प्रोफेशनल रेव्होल्युशनरी लेवलचे पसरलेले जिकडं तिकडं, ते त्यांना जी काही जबाबदारी दिलेली आहे ते अगदी अंडरग्राऊंडपर्यंत पार पाडतात. ते त्यांचा व्यवसाय करतायत, जे काय असेल नसेल ते, पण दे आर सक्सेसफुली डुईंग इट आणि ते त्यांच्या पार्टी डॉक्युमेंट्समधनं समोर आलेलं आहे. शहरी भागाच्या नक्षलवादावर नियंत्रण ठेवण्यासाठी पण जास्त सावध राहावं लागेल. निश्चितच, कारण आता प्रश्न असा आहे की शहरी भागातली माओवादी जेव्हा ऑपरेट करतात तेव्हा अशा थिन लाईनवर ऑपरेट करतात ना, की त्यांना स्ट्रिक्टली त्या कायद्याच्या चाकोरीत बसवता येत नाही, आपली जी नॉर्मल कायदे आहेत त्याच्या. त्यामुळे नॉर्मल कायद्याच्या व्यतिरिक्त एखादा कायदा जर अस्तित्वात असला आणि त्याचं वेपन जर पोलिसांच्या हाती असलं तर त्याच्या आधारावर ते बरंच काही करता येईल पुढे पोलिसांना. कारण आता तेच करायची खरं मूळ गरज आहे, कारण शेवटी त्यांच्याच सपोर्टनी हे विखुरलेले एकत्र येतील, त्यांना सपोर्ट मिळेल थोडाफार आणि बाकी सगळ्या गोष्टी घडत जातील. संपुष्टात 26 मार्च ॲज अ विचार इट विल नॉट एंड. महाराष्ट्र जनसुरक्षा कायदा तुम्ही जेव्हा अँटी नक्सल ऑपरेशन्समध्ये काम करत होता तेव्हापासून त्याची चर्चा सुरू आहे. तुम्ही पण खूप काम केलं, नंतरच्या अधिकाऱ्यांनी पाठपुरावा केला. आता खऱ्या अर्थाने तो कायदा महाराष्ट्रात होण्याची गरज आहे. हां, आता तो लवकरात लवकर अस्तित्वात यावा. अजून त्याच्यावर बरंच मंथन सुरू आहे. काही याच्याबद्दल मतभेद असू शकतात कदाचित, पण जर लवकर अस्तित्वात आला तर आता, कारण ॲक्टिवेट होईल अर्बन नेटवर्क. तर अर्बन नेटवर्क कशा प्रकारे ॲक्टिवेट होतं, कसं ते सपोर्ट ऑर्गनाईज करतात, त्यांचं कम्युनिकेशन मेकॅनिझम ते इंटॅक्ट आहे. आपसातलं अर्बन टू फॉरेस्ट आणि फॉरेस्ट टू अर्बन, जिथं कुठं त्यांना चान्स मिळेल तिथं ते कम्युनिकेट करून आपलं रिऑर्गनाईज व्हायचा प्रयत्न करतील. कायदा लवकर झाला पाहिजे महाराष्ट्रात. सर्व राजकीय अशी आशा करूया लवकर तो कायदा येईल आणि पोलिसांच्या हातात एक चांगलं हत्यार राहील. आणि अर्थात पण त्याचा वापर करताना मात्र खूप सावधगिरीने, नाही तर फैज अहमद फैजची कविता वाचली म्हणून तुम्ही विरासातीदारच्या बायकोवर गुन्हा दाखल. आता नंतरचं काय बोलली मला माहीत नाही, फक्त पेपरला जेवढी हेडलाईन होती तेवढी सांगतोय तुम्हाला. तर खूप मोठा एक यश जो आहे तो सुरक्षा दलांना मिळालेला आहे, कारण जो माओवाद्यांचे जनरल सेक्रेटरी आहे तिथपर्यंत जाण्यामध्ये पहिल्यांदा सुरक्षा दलांना यश मिळालेलं आहे. मात्र यानंतरही सावध राहण्याची गरज आहे, कारण माओवादी जे आहे ते पुन्हा रिऑर्गनाईज होण्याचा प्रयत्न करतील आणि त्याचे परिणाम जंगलामध्ये आणि सोबतच शहरी भागामध्ये जाणवू शकतात. त्यामुळे नक्कीच सुरक्षा दलांना यश जरी मिळाला असला तरी जास्त सावध राहण्याची गरज आहे, असंही जे अनुभवी अधिकारी आहे त्यांना वाटतंय. कॅमेरामॅन अतुल हिरडेसह रजत वसिष्ठ, एबीपी माझा, नागपूर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.